मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून सुरू केलेले बेमुदत उपोषण आज दिनांक 2 रोजी मागे घेतले। तत्पूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली। त्यांना उपसमितीने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली। या निर्णयाबाबत जी.आर. काढावा अशी मागणी जरांगे यांनी केली होती। सरकारने देखील त्या मागणीची पूर्तता केल्याने जरांगे यांनी सरकारचा जी.आर. स्वीकारत आपले उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले आहे। तसेच आज रात्री 9 वाजेपर्यंत मराठा आंदोलक मुंबई सोडतील अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे। जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या मान्य झाल्यात ते आपण बघूया। हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे कुणबी नोंदी करण्यात येईल। आंदोलकावर दाखल झालेले सर्व गुन्हे या महिन्याभरात मागे घेण्यात येतील। सातारा गॅजेटियर प्रमाणे कुणबी नोंदी करण्यात येतील। आरक्षणाच्या आंदोलनात बळी गेलेल्या वारसांना नोकरी देण्यात येतील। मराठा कुणबी एक असल्याचा जी.आर. काढण्यात येतील। अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या आहेत। सरकारकडून आलेल्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांना भेटीदरम्यान महत्त्वपूर्ण प्रस्ताव दिला, जो जरांगेने जाहीरपणे वाचून दाखवला। या शिष्टमंडळात मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेश होता। सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या प्रस्तावाला उपसमितीची मान्यता असल्याचे जाहीर केले आहे। सरकारकडून आलेल्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांना भेटीदरम्यान महत्त्वपूर्ण प्रस्ताव दिला, जो जरांगेने जाहीरपणे वाचून दाखवला। या शिष्टमंडळात मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेश होता। सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या प्रस्तावाला उपसमितीची मान्यता मिळाल्याचे जाहीर केले आहे। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घेण्याविषयी स्पष्टीकरण दिले। त्यांनी सांगितले की सरकारने सप्टेंबर महिन्यापर्यंत मराठा आंदोलकावर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले आहेत। तसेच ज्यांनी आरक्षणासाठी आपले बलिदान दिले त्यांच्या वारसांना येत्या 8 दिवसात आर्थिक मदत देण्याचं सरकार तयार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, यावर आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।